नमस्कार. स्वातंत्र्य दिनाच्या आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि खूप खूप अभिनंदन. पूर्वीची भारताची स्थिती आणि सध्याची भारताची स्थिती त्यातही जर कृषी क्षेत्राचा विचार केला तर आपल्या लक्षात येईल की स्वातंत्र्य झाल्यानंतर जवळपास 25 वर्ष आपण अन्नधान्यासाठी दुसऱ्या देशांवरती अवलंबून होतो. पण कृषी शास्त्रामध्ये झालेल्या प्रगतीमुळे, विस्तार कार्यकर्त्यांनी केलेल्या कामामुळे आज आपण नुसते स्वयंपूर्ण नाही, अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण नाही, फळं फुलांच्या बाबतीत स्वयंपूर्ण नाही, तर आपण परदेशामध्ये ह्याचा मागणीसारखा त्यांच्या मागणीनुसार पुरवठा करू लागलेलो आहे. ही प्रगती सर्व शास्त्रज्ञ आणि इतर त्या संबंधित कृषी क्षेत्रामध्ये असलेले शेतकरी बंधू आणि या सगळ्यांमुळे झालेली आहे. कोकण कृषी विद्यापीठाचा जर विचार केला तर डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने गेल्या वर्षी आपल्या 71 विद्यार्थ्यांना आणि 25 प्राध्यापकांना विविध अशा 5 देशांमध्ये निरनिराळ्या प्रशिक्षणासाठी पाठवलं. मला वाटतं की आमच्या डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या गेल्या 50 वर्षातली ही पहिलीच वेळ असेल की आमचे विद्यार्थी एक ट्रेनिंग म्हणून, प्रशिक्षण म्हणून बाहेरच्या देशात जाऊन ट्रेनिंग घेऊन आले. याच्यामध्ये वेस्टर्न सिडनी युनिव्हर्सिटी ऑस्ट्रेलिया असेल किंवा थायलंड असेल, मलेशिया असेल, फिलिपाईन्स असेल, अमेरिका असेल, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका असेल, ह्या सगळीकडे आपले विद्यार्थी गेले आणि त्याचबरोबर 25 प्राध्यापक गेले. ह्या वर्षामध्ये अजून आपण जर काय केलं असेल तर आपल्या आत्तापर्यंत जवळपास 36 व्हरायटी होत्या, ज्याच्यामध्ये 31 व्हरायटीज भाताच्या होत्या आणि 5 हायब्रिड्स होते भाताचे. तर यावर्षी अजून 3 भाताच्या नवीन जाती आपण संशोधित केलेल्या आहे. अशा 39 जाती आपण ह्या आत्तापर्यंत भाताच्या संशोधित केलेल्या आहे. आणि एकेकाळी जे भाताचं उत्पन्न 1.9 टनावरती होतं ते वाढून आता जवळपास 3.7 टनावरती आपण नेलेलं आहे. अशा प्रगतीचा आलेख उंचावताना अजूनही आपल्याला बरंच करायचं आहे, लवकर करायचं आहे. कारण एखादी आपल्याला जात काढायची असेल तर जवळपास 12 वर्षे लागतात. मग ह्या वर्षी ज्यावेळेला 12 वर्षापूर्वी एखादं आपण ऑब्जेक्टिव्ह जे काय ठरवलं असतं ते 12 वर्षानंतर बदललेलं असू शकतं. म्हणून आपण एक स्पीड ब्रीडिंगकडे जायचं ठरवलेलं आहे. इंटरनॅशनल राईस रिसर्च इन्स्टिट्यूट या संस्थेबरोबर करार केलेला आहे आणि स्पीड ब्रीडिंग म्हणजे जे 12 वर्ष आपल्याला एक जात काढायला लागते ते आपल्याला 7 वर्षात कशी काढता येईल या दृष्टीने आपण पाऊल टाकलेलं आहे. याच पद्धतीने काही आपण नवीन शिक्षणासाठी नवीन लॅबोरेटरीज आपण डेव्हलप करतो आहे. आपल्याकडे स्मार्ट क्लासरूम आपण डेव्हलप करायला सुरुवात केलेलं आहे. बऱ्याच वेळा परदेशी जाताना विद्यार्थ्यांना जर्मन असेल, फ्रेंच असेल तर ह्या भाषांचा अडथळा येतो. तर ते भाषण शिकण्यासाठी आपण लँग्वेज लॅब डेव्हलप इथे केलेले आहेत आणि अशा पद्धतीने आपण पुढे काम करत चाललेलो आहोत. त्याच पद्धतीमुळे आपण केलेलं संशोधन जोपर्यंत शेतकऱ्यांच्या शेतावरती जात नाही तोपर्यंत त्याचा उपयोग काही होत नाही, हा सर्वसाधारण समज आणि खराही येतो. यासाठी या विद्यापीठाने गेल्या वर्षभरात खूप काम केलेलं आहे. यामध्ये यूट्यूबमधून आपण दरवेळेला दर सोमवारी आपण 3-3, 4-4 व्हिडिओ लोकांपर्यंत पोचवतो आहे. त्याचप्रमाणे फेसबुकच्या मार्फत आपण लोकांकडे जातो आहे. त्याचप्रमाणे ॲप्सच्या मार्फत लोकांकडे चाललेलं आहे. मी सगळ्यांना विनंती करतो की विद्यापीठाच्या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करा. एकदा आपण ते बघितल्यानंतर आपल्या लक्षात येईल की मुंबई पुण्याला राहून जेवढं आपण उत्पन्न कमवू शकता त्याच्यापेक्षा खूप जास्त उत्पन्न आपण आपल्या खेड्यामध्ये राहून आपल्या चांगल्या वातावरणामध्ये राहून करू शकतो. यासाठी आपण यूट्यूब चॅनल सुरू केलेलं तर आपण नक्कीच बघा. त्याशिवाय आपण कम्युनिटी रेडिओ लवकरच सुरू करत आहोत. एक सिंधुदुर्गमध्ये असेल, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये हे कम्युनिटी रेडिओ आपल्या संचालक विस्तार शिक्षण यांच्यामार्फत आपण सुरू करतो आहे. नाविन्यपूर्ण प्रोग्राम आपण घेतो जेणेकरून आपण शेतकऱ्यांपर्यंत पोचू शकू. परत एकदा मी स्वातंत्र्य दिनाच्या आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.